ती स्वामी समर्थ एक ताई होती, त्यांच्या घरासमोर एक स्वामी आले आणि ती ताई त्या स्वामींना म्हटली की महाराज मला काही उपदेश द्या. मग ते काही दान असेल त्यांनी दान टाकलं, कमंडळूमध्ये दान टाकलं. तर महाराजांनी सांगितलं की तुला मी उद्या उपदेश देतो, आज नाही देणार. मग त्यांनी कमंडळू आणलं, कमंडळूमध्ये शेण होतं आणि थोडा कचरा होता. मग त्या सेवेकरी ताईंनी खीर केली आणि महाराजांना म्हटली महाराज मी खीर तुमच्या कमंडळूमध्ये टाकू शकत नाही, कारण की तुमच्या कमंडळूमध्ये शेण आहे आणि कचरा आहे. मग ते साधू म्हटले, ते स्वामी म्हटले, का बरं नाही टाकू शकत? की म्हणे मी एवढी छान खीर केली तुमच्यासाठी, पण याच्यामध्ये सगळा घाण आणि कचरा आहे. तर मग त्या स्वामींनी सांगितलं तसंच तुझ्या मनामध्ये पण घाण आणि कचरा आहे. तुझं मन स्वच्छ कर, दुसऱ्याबद्दल चांगले विचार कर, तर मी तुला चांगले उपदेश देऊ शकतो, चांगले विचार देऊ शकतो. म्हणून आपल्या मनामधले जे विचार असतील, वाईट विचार असेल, ते वाईट विचार काढायला पाहिजे. तर महाराजांची दिलेली सेवा आपण करू शकतो, नाही ती अन्यथा आपण सेवा करू शकत नाही.